नमस्कार मंडळी, क्रिस्पीज ब्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही कधी ऐकलं आहे का की मृत्यूची सुरुवात ही पायांपासून होते. हे सुरुवातीला थोडं आश्चर्यकारक वाटू शकतं, पण त्यामागे एक गहन सत्यसुद्धा आहे. चीनी परंपरेमध्ये असं मानलं जातं की जसजसं आपलं वय वाढत जातं तसतसे पाय सर्वात आधी रुद्ध होतात आणि भारतीय आयुर्वेदामध्ये हेच खरं आहे. जेव्हा शरीरातील वातदोष वाढतो तेव्हा त्यामुळे कोरडेपणा, ताठरपणा आणि स्नायूंवर ताण येतो. हे बदल सर्वात आधी दिसून येतात. आपले पाय हळूहळू जड होऊ लागतात, पायऱ्या चढणं कठीण होतं आणि आपला तोल जाऊ लागतो. वास्तविक पाहता पायांची ताकद ही जीवनाची प्रेरक शक्ती आहे. जसं ते कमकुवत होतात तशी जीवनाची ऊर्जाही कमी होऊ लागते. म्हणूनच असं म्हटलं जातं की जे आपले पाय मजबूत ठेवतात ते जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर सशक्त राहतात. मंडळी, पुढील काही मिनिटांमध्ये आपण अशा 3 आश्चर्यकारक गोष्टींबद्दल बोलणार आहोत ज्यांचे तुम्ही आजपासून पालन करण्यास सुरुवात केली तर तुमचे पाय केवळ मजबूतच राहणार नाहीत तर वृद्धत्वाची प्रक्रियाही मंदावेल. कल्पना करा की तुमचं वय 60 वर्षांपेक्षा जास्त आहे किंवा तुमच्या पालकांचं वय आणि तुम्हाला झोपताना किंवा थोडं चालल्यानंतर तुमच्या पायांमध्ये ताठरपणा, ताण किंवा झटका जाणवतो. याकडे दुर्लक्ष करू नका, कारण हा केवळ थकवा किंवा अशक्तपणा नाही तर शरीराला एका लपलेल्या असंतुलनाचं लक्षण आहे. हे एक असं लक्षण आहे की शरीर आता त्याच ऊर्जेने कार्य करण्यास सक्षम नाही. आजचा व्हिडिओ याच विषयावर आहे. वाढत्या वयानुसार पायांमधील स्नायूंचा ताण आणि पेटके का वाढतात, यावर काही तात्पुरता उपाय आहे का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे असे कोणते 3 चमत्कारिक पदार्थ आहेत जे केवळ हे पेटके कमी करत नाहीत तर पायांची ताकदही परत मिळवून देतात. मंडळी, ही माहिती आरोग्याबद्दल जागरूक असलेल्या किंवा आपल्या वडीलधाऱ्यांची काळजी घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी आवश्यक आहे. कारण आज आपण जे शिकणार आहोत ते केवळ तुमचे पाय मजबूतच करत नाही तर तुमची जीवनशक्ती देखील पुन्हा सक्रिय करेल. चला तर मग या ज्ञानवर्धक प्रवासाला सुरुवात करूया. कारण आज तुम्ही जे शिकणार आहात ते तुमच्या कुटुंबासाठी नवचैतन्याची गुरुकिल्ली ठरू शकते. मंडळी, जर तुम्हाला तुमच्या पायांमध्ये वारंवार पेटके किंवा झटके जाणवत असतील तर त्याला किरकोळ समजू नका. हा केवळ स्नायूंचा थकवा नाही तर तुमच्या शरीरामध्ये वाजणारी धोक्याची घंटा आहे. तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की एका साध्या पेटकेचा मृत्यूसारख्या गंभीर गोष्टीशी काय संबंध असू शकतो, पण माझ्यावर विश्वास ठेवा, हा थेट धोका नाही परंतु शरीरामध्ये काहीतरी असंतुलन वाढत असल्याचे हे निश्चितच एक लक्षण आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास या किरकोळ समस्येचं रूपांतर एका गंभीर आजारात होऊ शकतं. उदाहरणार्थ पेरिफेरल आर्टरी डिसीज नावाची एक स्थिती आहे. या स्थितीमध्ये शरीरातील रक्तवाहिन्या हळूहळू आकुंचन पावतात, ज्यामुळे पायांना होणारा रक्तपुरवठा खंडित होतो. परिणामी अगदी थोड्या चालण्यानेही पायांमध्ये वेदना, जडपणा आणि ताण येऊ शकतो. संशोधनामधून असं दिसून आलं आहे की अशा सुमारे 15 ते 30% रुग्णांना नंतर हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघातासारखे जीवघेणे आजार होतात. एक मनोरंजक व चिंताजनक बाब आहे, 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक 3 व्यक्तींपैकी एकाला पायात पेटके येतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यापैकी बहुतेक पेटके रात्रीच्या वेळी येतात, ज्यांना वैद्यकीय भाषेमध्ये नॉकटर्न लेग क्रॅम्प्स म्हटलं जातं. प्रश्न असा निर्माण होतो की असं का होतं? याचं उत्तर आपल्या शरीराच्या अंतर्गत कार्यामध्ये दडलेलं आहे. पहिलं कारण म्हणजे खनिजांचं असंतुलन. आपल्या शरीरामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांसारख्या खनिजांचं योग्य प्रमाण असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जेव्हा यापैकी कोणत्याही खनिजाची कमतरता असते तेव्हा नसा आणि स्नायू यांच्यातील संवाद प्रणाली असंतुलित होते, ज्यामुळे स्नायूंना ऑक्सिजन आणि पोषक तत्वांचं योग्य पुरवठा होण्यास अडथळा येतो. याचा परिणाम म्हणजे पायांमध्ये ताठरपणा, जडपणा आणि वेदना जाणवतात. तिसरं कारण म्हणजे मज्जासंस्थेची कमजोरी. मधुमेह किंवा इतर आजारांमुळे नसा कमकुवत होऊ शकतात, ज्यामुळे शरीरातील संवेदनात्मक असंतुलन वाढतं आणि वारंवार पेटके येतात. चौथं कारण म्हणजे औषधे. काही औषधे जसं की लघवीचं प्रमाण वाढवणारी, कोलेस्ट्रॉल कमी करणारी किंवा रक्तदाब नियंत्रित करणारी औषधे शरीरातील आवश्यक खनिजे कमी करतात. यामुळे स्नायू कमकुवत होतात आणि पेटके अधिकच वाढतात. आता आपल्याला पायांतील पेटक्यांचं मूळ कारण समजलं आहे, तर चला काही सोप्या आणि प्रभावी उपायांवरती चर्चा करूया, जे तुम्ही कोणत्याही गंभीर औषधांशिवाय किंवा महागड्या उपचारांशिवाय आजच घरी सुरू करू शकता. या समस्येवर उपाय करण्यासाठी तुम्हाला तज्ज्ञांची किंवा मोठ्या वैद्यकीय सुविधेची गरज नाही. साधे घरगुती उपाय आणि जीवनशैलीतील छोटे बदल खूप मोठा फरक घडवू शकतात. सर्वप्रथम व्यायामाबद्दल बोलूया. दररोज काही मिनिटे पाय ताणल्याने किंवा हलके चालल्याने तुमच्या नसा सक्रिय होतात.
रक्तप्रवाह सुधारतो आणि स्नायूंची लवचिकता वाढते. लक्षात ठेवा, हालचाल हेच जीवन आहे आणि तुम्ही जितके जास्त वेळ हालचाल करत राहाल तितकं तुमचं शरीर अधिक मजबूत राहील. झोपण्यापूर्वी दिवसा किंवा रात्री आपले पाय काही वेळ कोमट पाण्यामध्ये भिजवा. यामुळे शिरांमधील रक्ताभिसरण वाढतं आणि थकलेल्या स्नायूंना त्वरित आराम मिळतो. तिसरा उपाय म्हणजे तेलाने मालिश करणं. दररोज रात्री झोपण्यापूर्वी मोहरी, खोबरेल तेल किंवा मग तिळाच्या तेलाने आपल्या पायांना हळुवारपणे मालिश करा, ज्यामुळे झोप सुधारते आणि पेटके येण्याची शक्यता कमी होते. आता सर्वात महत्त्वाच्या भागाबद्दल बोलूया. 3 शक्तिशाली पदार्थ जे तुमचे पाय लोखंडासारखे मजबूत करतात आणि तुमच्या शरीरामध्ये नवीन ऊर्जा भरू शकतात. पहिली म्हणजे केळी. केळी हे केवळ एक फळ नाही तर पोटॅशियमचा खजिना आहे. ते शरीरातील खनिजांचे संतुलन राखते, ज्यामुळे स्नायूंचं कार्य सुधारतं. दररोज एक केळ खाल्ल्याने तुमच्या स्नायूंना अचानक येणाऱ्या ताणापासून आणि पेटक्यांपासून संरक्षण मिळू शकतं. दुसरं म्हणजे जवस. या लहान बियांमध्ये एक शक्तिशाली ऊर्जा स्रोत दडलेला आहे. जवसामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणामध्ये असतं, जे स्नायूंमधील सूज कमी करण्यास मदत करतं. ते स्नायूंना ऊर्जा देतं आणि त्यांना वारंवार आखडण्यापासून प्रतिबंधित करतं. रोज तुमच्या जेवणात किंवा सॅलडमध्ये फक्त अर्धा चमचा भाजलेले जवस घाला आणि फरक अनुभवा. तिसरं म्हणजे बडीशेप. बडीशेपचं पाणी किंवा बडीशेपचे दाणे केवळ पचनासाठीच उत्कृष्ट नाही तर आयुर्वेदानुसार ते वातदोषाचंही नियमन करतात, जो पायामध्ये पेटके येण्याचं एक प्रमुख कारण आहे. झोपण्यापूर्वी कोमट बडीशेपचं पाणी प्यायल्याने स्नायूंना आराम मिळतो आणि गाढ झोप लागण्यासही मदत होते. आता अशा काही सवयींचा विचार करूया ज्या ही समस्या कायमस्वरूपी दूर करू शकतात. कधीकधी आजाराशी लढण्यापेक्षा जीवनशैलीमध्ये छोटे बदल करणं सोपं असतं. सर्वात प्रभावी सवय म्हणजे झोपण्यापूर्वी हलके स्ट्रेचिंग करणं. तुमच्या पोटऱ्या किंवा मांड्यांच्या मागच्या भागाला, विशेषतः पोटऱ्या किंवा हॅमस्ट्रिंगला हळुवारपणे ताणा. या सरावाने स्नायू शिथिल होतात, ते लवचिक बनतात आणि रात्री अचानक येणारे वेदनादायक पेटके टाळता येतात. आता पिढ्यानपिढ्या वापरल्या जाणाऱ्या या उपायाबद्दल बोलूया. कोमट तेलाने मालिश करणं. मग ते तिळाचं तेल असो, ऑलिव्ह तेल असो किंवा शुद्ध तूप असो. हलके गरम करून पायांच्या मालिशसाठी वापरल्यास ते रक्ताभिसरण खोलवर सक्रिय करते. उबदार स्पर्शाने स्नायूंना पोषक तत्वे आणि ऑक्सिजनचा पुरवठा सुधारतो, ज्यामुळे ताठरपणा आणि वेदनांपासून त्वरित आराम मिळतो. हा केवळ एक मसाज नाही तर शरीर आणि मन या दोन्हीसाठी एक नैसर्गिक उपचार आहे. आणखी एक महत्त्वाची सवय म्हणजे जास्त वेळ बसणं टाळा. आपल्यापैकी बरेच जण तासनतास एकाच जागी बसून राहतात, कारण आपल्याला वाटतं की जर आपण थकत नसू तर आपल्या शरीराला थोडी विश्रांती मिळत आहे. तथापि सत्य हे आहे की जेव्हा शरीर सक्रिय असतं तेव्हा रक्ताभिसरण मंदावतं, ज्यामुळे पेटके येण्याचा धोका वाढतो. म्हणून दर 2 तासांनी अगदी घरातही 5-10 मिनिटे हळू चालल्याने तुमचे स्नायू पुन्हा सक्रिय होतात आणि तुमचे पाय ताजेतवाने राहतात. तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं शरीर हायड्रेटेड ठेवा. डिहायड्रेशन हे देखील स्नायूंच्या ताणाचं एक प्रमुख कारण आहे. जेव्हा शरीरातील द्रव पदार्थ कमी होतात तेव्हा नसा आणि स्नायू यांच्यातील रक्ताभिसरण बाधित होतं, ज्यामुळे पायातील वेदना आणि पेटके वाढतात. म्हणून दिवसभर नियमितपणे थोडं पाणी पिण्याचा प्रयत्न करा. आता 5व्या आणि सर्वात महत्त्वाच्या पैलूवर बोलूया, औषधांचा आढावा. अनेकदा असं घडतं की आपण वर्षानुवर्षे रक्तदाब, कोलेस्ट्रॉल किंवा लघवीशी संबंधित औषधे घेतो, पण त्यांच्या परिणामांकडे लक्ष देत नाही. कधीकधी हीच औषधे शरीरातील पोटॅशियम, मॅग्नेशियम किंवा मग कॅल्शियम सारख्या आवश्यक खनिजांची कमतरता निर्माण करतात. येथूनच स्नायूंचे ताण सुरू होतात. आता आजच्या या व्हिडिओमध्ये सर्वात महत्त्वाच्या आणि प्रभावी भागाकडे वळूया. 3 जादुई पदार्थ जे केवळ ज्येष्ठ नागरिकांच्या पायांचे पेटके कमी करत नाही तर स्नायूंना पुनरुज्जीवित देखील करतात. पहिला पदार्थ आहे केळी आणि भिजवलेले मनुके. हे वरवर साधे दिसणारे फळ खरं तर पोटॅशियमचा खजिना आहे. ते शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचं संतुलन राखतं आणि अचानक येणारे स्नायूंचे पेटके टाळतं. मनुके मॅग्नेशियम आणि लोहाने समृद्ध असतात. हे दोन्ही घटक मिळून स्नायूंना आराम देतात, थकवा कमी करतात आणि रक्ताभिसरण सुरळीत ठेवतात. आता प्रश्न असा येतो की त्यांचं सेवन कसं करावं. दररोज सकाळी रिकाम्या पोटी 1 केळ आणि 4 ते 5 बिनबियांचे मनुके खा. हे साधे मिश्रण तुमच्या स्नायूंसाठी टॉनिक म्हणून काम करतं. तथापि जर तुम्हाला मधुमेह असेल तर हा उपाय सुरू करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, कारण मनुके काही लोकांमध्ये रक्तातील साखरेची पातळी किंचित वाढवू शकतात. दुसरा मुद्दा, आता आपण आणखी एका अत्यंत प्रभावी आणि ऊर्जा देणाऱ्या पदार्थाबद्दल बोलूया. ते म्हणजे तीळ. हे छोटे दाणे क्षुल्लक वाटू शकतात, पण त्यांची छुपी शक्ती नैसर्गिक औषधांपेक्षा कमी नाही.
तिळामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि आरोग्यदायी चरबी भरपूर प्रमाणामध्ये असते. हे 3 घटक स्नायू मजबूत करण्यास, खाण्याची इच्छा शांत करण्यास आणि मज्जातंतूची लवचिकता टिकवण्यास मदत करतात. तिळाचं सेवन करण्याचे अनेक सोपे आणि स्वादिष्ट मार्ग आहेत. तुम्ही 1 ते 2 चमचे तीळ हलके भाजून दुधात घालू शकता. तुम्ही त्याची चटणी बनवून जेवणासोबत त्याचा आनंद घेऊ शकता किंवा तुम्ही ते पिठात मिसळून रोजच्या पोळ्यांमध्ये घालू शकता. तिसरा मुद्दा आणि आता तिसरा सर्वात प्रभावी मुद्दा म्हणजे आणि तो आश्चर्यकारक सुद्धा आहे, ते म्हणजे हळदीचं दूध, ज्याला गोल्डन मिल्क असंही म्हटलं जातं. हे केवळ एक पारंपरिक पेय नाही तर एक नैसर्गिक टॉनिकही आहे. हे शरीरामध्ये खोलवर शिरून आराम देतं, शक्ती आणि आरोग्य प्रदान करतं. झोपण्यापूर्वी हे सोनेरी पेय हळूहळू प्यायल्यास ते केवळ थकलेल्या स्नायूंना आराम देत नाही तर झोपेची गुणवत्ता देखील सुधारतं. आणि आपल्याला माहीत आहे की निरोगी स्नायू आणि शांत मनासाठी चांगली झोप हे सर्वोत्तम औषध आहे. आता आपण अशा 2 नैसर्गिक उपायांबद्दल बोलूया ज्यात ही समस्या मुळापासून दूर करण्याची शक्ती आहे. पहिला उपाय म्हणजे मेथीचे दाणे आणि गूळ यांचं मिश्रण. आयुर्वेदामध्ये मेथीचे दाणे आणि गूळ या दोन्हींचा वात दोष संतुलित करणारे घटक मानलं जातं. विशेष म्हणजे मेथीमध्ये दाहक विरोधी आणि वेदनाशामक गुणधर्म आहेत, जे स्नायू आणि सांधेदुखी कमी करतात. याचं सेवन करणं देखील खूप सोपं आहे. 1 चमचा मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी ते पूर्णपणे चावून खा. यानंतर गुळाचा 1 छोटा तुकडा खा. हे मिश्रण तुमची पचनक्रिया मजबूत करते, शरीरातील पोषक तत्वांचं शोषण वाढवते आणि स्नायूंना आतून पोषण देते. याचा परिणाम म्हणजे पेटके येण्याच्या समस्येपासून त्वरित आराम मिळतो. दुसरा उपाय म्हणजे अश्वगंधाचं सेवन करणं. आयुर्वेदामध्ये अश्वगंधाला रसायन म्हटलं जातं, म्हणजे शरीराला आतून पुनरुज्जीवित करणारी वनस्पती. ती तणाव हार्मोन्स आणि कॉर्टिसोल नियंत्रित करते, ज्यामुळे थकवा आणि अशक्तपणा कमी होतो. वृद्धांसाठी हे एक वरदान आहे. अर्धा चमचा अश्वगंधा पावडर 1 ग्लास कोमट दुधामध्ये मिसळून झोपण्यापूर्वी घ्या. नियमित सेवनाने केवळ पायातील पेटके कमी होत नाही तर स्नायूंची पुनर्प्राप्ती, हाडांची ताकद आणि झोपेची गुणवत्ता देखील सुधारते. मंडळी, जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.